तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होते की बॉम्बे हायकोर्टची जी भरती निघाली आहे त्याचं आपण नोटिफिकेशन बघितलं होतं मागील व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फॉर्म कसा भरायचा, बॉम्बे हायकोर्टचा फॉर्म कसा भरायचा. तर त्यासाठी तुम्हाला बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यावर ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला हा असा इंटरफेस दिसेल. त्या इंटरफेसवर आल्यावर या ठिकाणी रिक्रुटमेंट असे ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. रिक्रुटमेंटवर क्लिक केल्यानंतर पुढे रिक्रुटमेंट नोटीस आणि हे सगळे कुठले कुठले फॉर्म निघले आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. तर स्टेनोग्राफर, हाय ग्रेड स्टेनोग्राफर, लो ग्रेड क्लर्क, स्टाफ कार ड्रायव्हर, प्यून, हे असे जे निघलेले आहेत इथं आपण तिथं डिटेल नोटिफिकेशन ॲडव्हर्टाइजमेंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलीच आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कसा भरायचा ते बघूया. तर या ठिकाणी आपण क्लर्कचा म्हणजे सगळ्याच पोस्टचा फॉर्म सेमच भरायचा आहे. तर आपण इथे अप्लाय ऑनलाईन म्हणून आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यावर असा इंटरफेस येईल. तुम्ही हे सगळे गाईडलाईन्स वगैरे ते वाचून घ्या सगळ्यांनी, कसं काय फॉर्म भरायचा आहे तो. त्यानंतर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचे. रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर असा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क म्हणजे कुठल्या पोस्टला तुम्हाला करायचं आहे ते येईल. इथं डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट आलेला आहे 8/12/2025. इथं आपली पोस्ट आहे क्लर्क, त्या पोस्टचं नाव आलेलं आहे. त्यानंतर पुढे गेल्यावर नेम ऑफ द इस्टॅब्लिशमेंट फॉर विच अप्लाइंग सिलेक्ट ओनली वन, म्हणजेच तुम्हाला कुठल्या हायकोर्टात अप्लाय करायचं आहे, जसं की बॉम्बे हायकोर्ट, नागपूर हायकोर्ट आणि औरंगाबाद हायकोर्ट, या तिन्हीपैकी तुम्हाला कुठल्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तिथं आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथं एकच सिलेक्ट होत आहे. तर त्यानंतर पुढे आल्यावर आपल्याला श्री, श्रीमती, मिसेस जे काय आहे आपलं ते लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं पहिलं नाव, त्यानंतर मधलं नाव आणि लास्ट नाव या ठिकाणी भरायचं आहे. तसंच नाव भरल्यानंतर तुमचा या ठिकाणी तुम्ही ॲड्रेस फिल करायचा आहे, जो की तुमचा परमनंट पोस्टल ॲड्रेस असेल. त्यानंतर पुढे डिस्ट्रिक्ट ऑफ पोस्टल ॲड्रेस, त्यानंतर पुढे तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यात राहत आहे त्या जिल्ह्यातला, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जे काही तुमचा डिस्ट्रिक्ट असेल ते तिथं सिलेक्ट करायचे. त्यानंतर पुढे जे आहे तुम्हाला तुमचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे तुमच्या एरियाचा. त्यानंतर पुढे आधार कार्ड नंबर, तर या ठिकाणी आधार कार्ड नंबर मॅन्डेटरी नाहीये, भरला तरी काही हरकत नाही, नाही भरला तरी काही हरकत नाही, असं काही मॅन्डेटरी नाहीये. इथं त्यांनी तो आधार कार्ड भरला किंवा नाही भरला त्याशिवाय फॉर्म आपला पुढे जाणारच आहे. तर पुढे आल्यावर ईमेल आय डी आहे. इथे आपला ईमेल आय डी जो काय आहे तो पूर्ण ईमेल ॲड्रेस आणि त्यानंतर @ टाकायचं नाही, @ त्यांनी इथेच दिलेलंच आहे. त्याच्या पुढे इथे तुमचं जीमेल, ईमेल किंवा जे काही ॲपलवाल्यांचं काही वेगळं आहे तर ते आपण इथे च्या पुढचं इकडे टाकायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला आपला मोबाईल नंबर फिल करायचा आहे. मोबाईल नंबर फिल केल्यानंतर खाली आलं की आपल्याला जेंडर आहे, हे जे आहे रेसी फोन हे मॅन्डेटरी नाही, ते नाही भरलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर पुढे जेंडर आपलं सिलेक्ट करायचं आहे. जेंडर मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर, अदर जे काही असेल ते. त्यानंतर पुढे नॅशनॅलिटी आपल्याला इंडियन आहे किंवा अदर आहे ते आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर पुढे रिलिजन, कास्ट कॅटेगरी आहे. आपली कास्ट हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, जैन किंवा अदर काही आपली जी कास्ट असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर पुढे जनरल, ओबीसी जे काही तुम्ही आहात, तुमचं कॅटेगरी जी आहे असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि यापुढे तुम्हाला तुमचे जातीचं नाव ह्यापुढे लिहायचं आहे पुढच्या कॉलममध्ये. त्यानंतर पुढे आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ, त्यानंतर डेट ऑफ बर्थ जर जी काही असेल ती टाकल्यानंतर इथे आपोआप आपलं एज येतं, ते आपण एकदा चेक करून घ्या फक्त. त्यानंतर तुमचा जन्म कुठल्या ठिकाणी झाला त्या ठिकाणाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. पुढे मॅरिटल स्टेटस, तुम्ही मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, जे काही असेल ते तिथे लिहायचं आहे. आणि इथे पुढं दिलेलं आहे वेदर कॅन्डिडेट इज डिफरंटली एबल पर्सन, जर तुम्ही डिफरंटली एबल पर्सन असाल तर इथे येस किंवा नो करायचं आहे.
त्यानंतर पुढे डिटेल्स ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन. एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये SSC, HSC, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, PG, MPhil, PhD यापैकी तुम्ही काही टाकू शकता. म्हणजे समजा एखाद्याला SSC, HSC तर आपल्याला टाकायचंच आहे, SSC आणि HSC. तर पुढं आपण इथं ॲडवर क्लिक करत गेल्यावर ॲड होत जातं. जे काही तुमचं शिक्षण तुम्हाला जेवढं टाकायचं असेल तेवढं तुम्ही टाकू शकता या ठिकाणी. तसेच पुढे गेल्यावर कॅन्डिडेट डोमासाईलला तुमच्याकडे महाराष्ट्रात तुम्ही रहिवासी आहे का नाही ते विचारतं. त्यानंतर पुढे लँग्वेज नोंद म्हणजे तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश लँग्वेज रीड, राईट आणि स्पीक म्हणजेच वाचायला, लिहायला आणि बोलायला येते का नाही हे या ठिकाणी विचारलेलं आहे. तसंच पुढे गेल्यावर डज कॅन्डिडेट वर्क इन एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. जर तुम्ही कुठल्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये जर असाल तर तुम्हाला यस किंवा नो करायचं आहे. जर तुम्ही यस केलं तर इथे तुमचं त्यांनी जे माहिती दिलेली आहे, इज द ॲप्लिकंट सबमिटिंग ॲप्लिकेशन थ्रू प्रॉपर चॅनेल म्हणजे तुम्ही पूर्ण बरोबर बघा. त्यानंतर पुढे आहे स्टेट पर्टिक्युलर्स ऑफ टायपिंग क्वालिफिकेशन. तर इथं तुम्ही जर तुमचं क्लर्क आहे त्यासाठी तुम्हाला GCCTBCचं टायपिंगचं सर्टिफिकेट या ठिकाणी रिक्वायर्ड आहे, ते मागणार आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला तुमचं सर्टिफिकेट इथं इंग्लिशचं सर्टिफिकेट ते मागत आहेत. तर तुम्हाला इंग्लिश 40, 50 किंवा 60 जे काही तुमचं झाले असेल ते तुम्ही सर्व या ठिकाणी देऊ शकता. जर तुमचं 40, 50, 60 3 झाले असेल किंवा 2 झाले असतील तर इथं एक ॲड करून तुम्ही ॲडवर क्लिक केलं तर पुढचं टाकायला तुम्हाला कॉलम येणार आहे. त्यानंतर स्टेट पर्टिक्युलर्स ऑफ कम्प्युटर कोर्स या ठिकाणी तुम्ही जर यस केलं तर तुम्ही कम्प्युटर MSc किंवा दुसरा यापैकी कुठला जर कोर्स केला असेल तर तुम्ही त्याची माहिती या ठिकाणी भरू शकता किंवा नो करू शकता. त्यानंतर पुढे अदर टेक्निकल क्वालिफिकेशन इफ एनी. जर तुमचं दुसरं कुठलं काही कोर्स वगैरे सर्टिफिकेट वगैरे काही कोर्स झाला असेल तर ते तुम्ही इथे यस करून तुम्ही इथे पुढे लिहू शकता. त्यानंतर वेदर कॅन्डिडेट हॅज एनरोल्ड हिज नेम ॲट एम्प्लॉयड चेंज. जर कॅन्डिडेटनी त्याचं नाव वगैरे चेंज केलं असेल तर इथं येस किंवा नो करायचं आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे इज देअर एनी क्रिमिनल प्रोसिडिंग पेंडिंग अगेन्स्ट द कॅन्डिडेट. जर कुठल्या कॅन्डिडेट तुम्ही जे फॉर्म भरणार आहे तर तुमच्या अगेन्स्ट कुठली क्रिमिनल प्रोसिजर चालू आहे का तर हे त्यांनी विचारलं आहे. जर होत असेल तर त्याची डिटेल इथं तुम्हाला फिल करायची आहे. त्यानंतर पुढे इज ही ऑर शी कन्व्हिक्टेड बाय अ क्रिमिनल कोर्ट म्हणजेच तुम्हाला कुठल्या क्रिमिनल कोर्टाने दोषी ठरवलेलं आहे. तर जर ठरवलं असेल तर यस करायचा आणि याची डिटेल भरायची. जर ठरवलं नसेल तर नो करून तुम्ही पुढे जावा. त्यानंतर इज ही ऑर शी फेसिंग डिसिप्लिनरी डिपार्टमेंटली इन्क्वायरी. जर तुम्हाला तुमच्यावर कुठली डिपार्टमेंटली इन्क्वायरी जर बसलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी यस करून त्याची माहिती भरू शकता. जर नसेल तर नो करून पुढे जायचंय. त्यानंतर पुढे वेदर परमनंटली डिबार्ड ऑर डिस्क्वालिफाईड बाय एनी कोर्ट, MPSC, UPSC or any state service commission from appearing in any examination conducted by them. जर तुम्हाला कुठल्या कोर्टाने किंवा MPSC, UPSC त्यांच्या MPSC त्यांनी डिस्क्वालिफाय केलं असेल कुठल्या MPSC, UPSC पेपरमधून तर तुम्हाला या ठिकाणी यस करून यस करायचं आहे किंवा जर केलं नसेल तर नो करायचं आहे. आणि त्यानंतर परत हा एक पुढचा मुद्दा जो आहे तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे या फॉर्म भरणाऱ्या प्रोसेसमधला. तर नेम अँड ॲड्रेस ऑफ द टू रिस्पेक्टेबल पर्सन हू हॅव इश्यूड कॅरेक्टर सर्टिफिकेट्स टू द कॅन्डिडेट्स. म्हणजेच तुम्हाला तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आहे ते एक 2 रिस्पेक्टेड पर्सन तुमच्या समाजातल्या, तुमच्या गावातल्या, तुमच्या घराजवळच्या 2 रिस्पेक्टेड पर्सन कडून हे तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचं आहे. तर रिस्पेक्टेड पर्सन म्हणजे जसं की तुम्ही तुमच्या गावाचे सरपंच, पोलीस पाटील किंवा पोलीस स्टेशनचं एखाद्या वेळेस नाही नसेल, मला एवढी खात्रीशीर मी सांगू शकत नाही, पण तुमचं सरपंच, पोलीस पाटील, डॉक्टर, वकील, मुख्याध्यापक अशा समाजातले जे रेप्युटेड पर्सन जे आहेत जे त्या पर्सनकडून तुम्ही तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट तुमचं घेऊ शकता. तर त्या पर्सनची या ठिकाणी 2 पर्सनची नाव, त्यांचं ऑक्युपेशन काय आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर आणि ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे. त्याशिवाय आपल्याला म्हणजे
कॅरेक्टर सर्टिफिकेटचे या पर्सन्सची नावं जर तुम्ही एक पूर्ण फिल नाही केले तर आपला फॉर्म पुढे जाणार नाही, कारण या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट मॅन्डेटरी करून दिलेला आहे त्यांनी. तर हा महत्त्वाचा या ठिकाणचा बऱ्याच विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न असतो की हे या कॉलममध्ये नेमकं लिहायचं काय कॅरेक्टर. तर तुमचा प्रश्न आज या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह नक्कीच झाला असेल. तर आपण पुढे जाऊया. इम्पॉर्टंट नोट त्यांनी दिलेले आहे. ॲप्लिकेंट्स आर आस्क्ड टू फर्स्ट पे ॲप्लिकेशन फ्री थ्रू दिस लिंक. म्हणजे या ठिकाणी आपला फॉर्म भरून झालेला आहे. त्यानंतर ॲप्लिकंटने ही जी लिंक आहे त्यांनी दिलेली, त्या लिंक थ्रू आपलं पेमेंट 1000 रुपये जे पेमेंट आहे ते या ठिकाणी करायचं आहे. तर ही जी आहे अशी लिंक आपल्याला, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असा जो इंटरफेस येईल, त्यानंतर पेमेंट डिटेल आपल्याला पेमेंट कॅटेगरी टाकायची आहे. म्हणजे डिटेल कुठली, तर आपल्याला क्लार्कसाठी, पिओनसाठी किंवा या स्टेनोग्राफर किंवा ड्रायव्हर यापैकी आपल्याला कुठल्या पोस्टसाठी आपण अप्लाय केलेला आहे त्याच्यावर आपण क्लिक करायचे. त्यानंतर पुढचा इंटरफेस आपोआप ओपन होतो. पेमेंट कॅटेगरी यानंतर आपलं आपण जे नाव भरलेलं असेल ते या ठिकाणी येईल. नाव द्यायचं आहे, मोबाईल नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल आय डी, तुमचा डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस आणि ही डिटेल या ठिकाणी फिल करायची आहे. आणि पुढे गेल्यानंतर एक्झामिनेशन फी जी आहे तुमची 1000 रुपये ती आपल्याला भरायची आहे. त्यांनी इथे दिलेलं आहे की द कॅन्डिडेट आर इन्फॉर्म दॅट ओनली सक्सेसफुल पेमेंट ट्रान्झॅक्शन शॅल बी कन्सिडर्ड फॉर ॲक्सेप्टन्स ऑन ऑनलाईन ॲप्लिकेशन. म्हणजे तुमचं पेमेंट जे आहे ते सक्सेसफुल झाल्यावर तुमचं ॲप्लिकेशन कन्सिडर केलं जाणार आहे. आणि फीज वन्स पेड कॅन नॉट बी रिफंडेबल. जर तुम्ही एकदा फी भरली तर ती फी परत रिफंड होणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सगळी दिलेली माहिती, आपला मोबाईल नंबर, ईमेल आय डी भरायचा आहे. त्यानंतर आय हॅव रीड द ॲग्रीमेंट्स आणि टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी वाचून घ्या पहिल्यांदा तुम्ही, आणि ते या चेकबॉक्सवर क्लिक करायचा आहे. आणि या ठिकाणचा जो कॅप्चा आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय पेमेंट डिटेल आपले व्हेरीफाय करून घ्यायचे. आणि पेमेंट जे आहे पेमेंट कंप्लीट आपलं केल्यानंतर या ठिकाणी पेमेंट रिसिप्ट येते. तर ती पेमेंट रिसिप्ट आपण आपल्याजवळ ठेवायची आहे, ज्याचा स्क्रीनशॉट वगैरे जे काय असेल ते. त्यानंतर पुढे आपण फॉर्ममध्ये येऊयात. त्यानंतर फॉर्ममध्ये आल्यानंतर इथे आपल्याला आपला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो आणि सिग्नेचरची पूर्ण किती MB मध्ये काय दिलेलं आहे ते आपल्याला मागील इन्स्ट्रक्शन मध्ये आपण ते पहिल्यांदाच बघून घ्यायचं. फोटोची साईज पहिलीच ती करून ठेवून इथे डायरेक्ट आपल्याला आपला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. त्यानंतर हा दिलेला कॅप्चा कोड इथे या ठिकाणी टाकून आपल्याला डिक्लेरेशन जे आहे ते डिक्लेरेशन ॲग्रीवर क्लिक करायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला आपला फॉर्म सबमिट होतो. आणि हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट काढून आपण आपल्या जवळ ठेवू. आणि नंतर त्या प्रकारे फॉर्मची प्रिंट काढून झाल्यानंतर इथे आपलं फाइंड युअर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून आपण फाइंड करू शकतो. आणि आपल्याला प्रिंट जर काढायची असेल तर आपण या ठिकाणी प्रिंट रजिस्ट्रेशन ID वगैरे आपलं टाकून ते फॉर्मची प्रिंट काढू शकतो. अशा प्रकारे आपण हा फॉर्म भरायचा कसा ते या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. अशाच आपल्याला अजून माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.